नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 28 नोव्हेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की यश साखरपुड्यातून गायब असतो आणि त्याला सगळे शोधत असतात. श्वेता सगळ्यांना सांगते की आधीच एजे या घरात नाहीयेत आणि यश आता साखरपुड्यातून गायब झालाय. तुम्ही सगळे मिळून आमची फसवणूक करत आहात का? दुर्गा चिडते आणि सांगते फसवणूक तर माझी होते. एक तर यश कुठे सापडत नाहीये आणि हे सगळं लीलानेच केलेलं आहे. त्यावर श्वेता सांगते तुम्ही काय बोलताय? लीला आहे तरी का इकडे? आणि यश काय लहान बाळ आहे की त्याला असं गायब करायला? इथे लीला आणि यश कारमध्ये असतात आणि लीला स्वतःचा मेकअप काढत असते. यश लीलाला सांगतो की थँक सो मच लीला वहिनी. खरंच हे सगळं तुझ्यामुळेच पॉसिबल झालं. तुझ्या हाताला जखमा झाल्या होत्या ना, ते तू काय केलंस? त्यावर लीला म्हणते, की मी त्या जखमांवर मेकअप केला आणि कसंबसं झाकून टाकलेलं आहे. तू काही टेन्शन घेऊ नकोस. इथे किशोरला एका माणसाचा कॉल येतो आणि तो सांगतो, की सर, यश आणि लीला एका कारमधून चालले आहेत. त्यावर किशोर सांगतो, की ते कुठे जातायत, काय करतायत, ह्याच्यावर सगळं बारीक लक्ष ठेव. तो माणूस यश आणि लीलाच्या कारच्या मागून बाईकने येत असतो. इथे किशोर मनात म्हणतो, की लीला मला असं वाटतं, की मी बाकीच्यांवर उगाच वेळ वाया घालवतोय. माझी अर्धी-अधिक कामं तूच सोपी करतेस. इथे घरामध्ये सगळे यशला शोधत असतात. यश त्यांना कुठेच सापडत नाही. त्यावर दुर्गा म्हणते, आता तर मला ही खात्रीच पटलेली आहे, की हे सगळं लीलानेच केलं आहे. त्यावर श्वेता म्हणते, ओ दुर्गा वहिनी तुम्ही काही काय बोलताय? तुम्ही का सारखे लीलावर आरोप करताय? मला तर वाटतंय, की यशला माझ्याशी लग्न करण्यातच इंटरेस्ट नाहीये आणि म्हणूनच तो इकडून पळून गेला आहे बहुतेक. आणि तेवढ्यात तिथे एजे येतो आणि म्हणतो, की "यू आर राइट. अनफॉर्च्युनेटली यशला तुझ्याशी एंगेजमेंट करायची नव्हती आणि मलाही आत्ताच कळलंय, यश आणि रेवतीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे." त्यावर सरस्वती म्हणते, "अय्या, मग आता एंगेजमेंट कॅन्सल?" बिचारी श्वेता. परत एकदा लग्न मोडलं तिचं. त्यावर लक्ष्मी म्हणते, "सरू, जरा गप्प बसतेस का?" त्यावर श्वेता म्हणते, "आय न्यू इट. यशला कधीही माझ्याबरोबर लग्न करण्यामध्ये इंटरेस्टच नव्हता, म्हणूनच तो पळून गेला आहे." लक्ष्मी म्हणते एजेना, "एजे, तुम्ही प्रॉमिस केलं होतं की यश आणि श्वेताचं लग्न लावून देणार म्हणून." श्वेता तिथे कांगावा करते आणि म्हणते, की "बघ ना ताई, माझं दुसऱ्यांदा लग्न मोडलंय. मी कशी जाऊ आता बाहेर? काय लोकांना तोंड दाखवू?" एजे सांगतो, "यश आणि तुझी एंगेजमेंट अनाउन्स करायच्या आधी मला माहीत नव्हतं, की यश आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि जर मला माहिती असतं, की यश आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तरीही मी तुमचं लग्न लावून दिलं असतं, हा तुमच्या तिघांवरही अन्याय झाला असता." त्यावर श्वेताची आई सांगते, की "परत-परत माझ्या मुलीची बदनामी. दोनदा लग्न मोडलेल्या मुलीबरोबर आता कोण लग्न करेल?" श्वेता म्हणते, "ती लीला आणि ती रेवती ह्या दोघी बहिणींनी माझ्याशी काय वैर घेतलंय ना मला खरंच कळत नाहीये. सतत माझ्या सुखाच्या आड येत असतात. त्यांचं ठीक आहे, पण एजे मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे सगळं घडण्यापेक्षा ना मी त्या दिवशी मरून गेले असते ना तर बरं झालं असतं." त्यावर एजे श्वेताला समजावतो आणि सांगतो, की "श्वेता, एका गोष्टीचा विचार कर. ज्या मुलाशी तुझं लग्न होणार आहे त्याचं तुझ्यावर प्रेमच नाही, त्याला तुझ्यावर संसारच करायचा नाहीये. कसं झालं असतं पुढे?" त्यावर श्वेता म्हणते, "मला कळत नाहीये. मी अजून काय करायला हवं होतं? मी माझ्या सगळ्या जुन्या चुका पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. मी सगळ्यांशी चांगली वागले, तरीही माझ्याबरोबर हे असं होतंय." त्यावर श्वेताची आई सांगते, की "यशशी लग्न झाल्यावर माझी श्वेता सेटल झाली असती. आता ते सुद्धा काही होणार नाही." त्यावर एजे सांगतो, "मला माहिती आहे." एजे सांगतो, की "मला अजून एक चान्स द्या. मी पुढच्या 8 दिवसामध्ये एक चांगला मुलगा बघून श्वेता तुझं लग्न लावून देईन." त्यावर श्वेता एजेना म्हणते, की "नो एजे, आता माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. तुम्ही विसरलात का? तुम्ही स्वतः आलेलात माझ्या हातावर मेहंदी काढायला. तुम्ही ठरवलं होतं आपलं लग्न आणि त्या लीलामुळे आपलं लग्न मोडलं, तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाहीत. आता तुम्ही स्वतःहून यश आणि रेवतीचं लग्न लावून देताय आणि तुम्ही म्हणताय, की यश आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे. मी तुमच्यावर का विश्वास ठेवू?" श्वेता म्हणते, की "मला आता लग्नच करायचं नाही. लग्न या गोष्टीवरचा माझा विश्वास उडालेला आहे. आय डोंट वॉन्ट टू गेट मॅरिड नाऊ."
आता माझं भविष्य मी कोणा दुसऱ्याच्या हातात देणार नाही, मलाच माझ्यासाठी खंबीरपणे उभं राहावं लागणार. श्वेता एजेना सांगते की एजे, तुम्ही म्हणताय की यश आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे. ठीक आहे, ओके, मी त्यांच्यामध्ये येणार नाही, पण त्यांच्या बदल्यात मला माझ्या भविष्याची सिक्युरिटी हवी. माझं आणि यशचं लग्न झाल्यावर तुम्ही यशच्या नावावर 5% करणार होतात कंपनीचे, पण आता मी तुमच्याकडे डिमांड करते की यश आणि माझं तर लग्न होणार नाहीये, तर तेच 5% कंपनीचे तुम्ही माझ्या नावावर करा. त्यावर लक्ष्मी चिडते आणि ती श्वेताला म्हणते की श्वेता, तुला लग्नापेक्षा पैसे जास्ती महत्वाचे आहे का? तर श्वेता म्हणते, नाही, असं अजिबात नाहीये. तुम्ही सगळेजण एकदा माझ्या जागेवर येऊन उभे राहा आणि मग विचार करा. तुम्ही सगळ्या जहागीरदारांनी माझ्या आयुष्याचा 2दा निर्णय घेतला आणि दोन्ही वेळेला माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आता या झालेल्या नुकसानाबद्दल मला काही भरपाई नको? त्यावर दुर्गा शॉक होते आणि म्हणते, श्वेता, तू व्यवहार करतेस? त्यावर श्वेता म्हणते, हो हो, असू दे, आय डोंट केअर नाव. व्यवहार तर व्यवहार. माझ्या भविष्याची मला आता सिक्युरिटी हवी आहे, असं ती एजेकडे बघून सांगते. एजे म्हणतो, दिलं, तुला 5% दिले. त्यावर एजेची मुलं त्याला रोखायचा प्रयत्न करतात. एजे त्यांना म्हणतो की दिलेली संपत्ती पुन्हा कमवता येते, पण नावावर लागलेला बट्टा पुन्हा कधीच कमवता येत नाही. आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपण श्वेताचं नुकसान केलंय. आणि तो पुन्हा श्वेताला सांगतो की दिले तुला तुझे 5%. हे सगळं बघून किशोर मनात म्हणतो, खिरापत वाटल्यासारखी प्रॉपर्टी वाटतोय हा एजे. माझ्या हातचं प्यादं सुद्धा गेलं. इथे यश लीलाचे आभार मानतो आणि लीलाला सांगतो की तुझ्यामुळेच मी घरातून बाहेर पडू शकलो. त्यावर लीला म्हणते, यश, त्यात थँक्यू कसले? मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे ना. तुझ्या आणि रेवतीसाठी मी काहीही करायला तयार आहे. इथे श्वेताचे आईवडील एजेचे आभार मानतात आणि सांगतात की तुमच्यामुळे माझ्या मुलीचं नुकसान होण्यापासून वाचलं. श्वेताचं यशशी लग्न झालं असतं तर तिचा संसार कधीच सुखाचा झाला नसता, असे म्हणून ते तिघही तिथून निघून जातात. इथे किशोरचा माणूस किशोरला कॉल करतो आणि सांगतो की लीलाने यशला जिथे लपवलंय ना, ते लोकेशन सापडलंय, मी तुम्हाला ते लोकेशन पाठवतो. इथे एजे दुर्गाला सांगतो की दुर्गा, सर्वात आधी आपल्याला यशला शोधावं लागेल. यशला कॉल करून सांग की मी त्याची आणि श्वेताची एंगेजमेंट कॅन्सल केलेली आहे. बहुतेक ह्यामुळेच तो पळून गेलेला आहे. त्याला हे कळल्यावर तो लगेच परत येईल. त्यावर दुर्गा चिडून म्हणते की यश पळून गेलेला नाहीये, यशला लीलाने पळवलं आहे. त्यावर एजे सांगतो, व्हॉट, लीलाला तर मी शिक्षा दिली होती ना रूममध्ये बसण्याची. तर दुर्गा म्हणते की तीच शिक्षा मोडून ती सकाळी यशला घेऊन पळून जात होती. देवाच्या दयेने मी तिला थांबवलं, पण तिने ही अशी बाबा बनून अशी थेरं केली आणि सगळ्या घरात धूर करून ती यशला पळवून घेऊन गेली आहे. अशी नाटकं ना त्या मूर्ख मुलीला सुचतात. त्यावर आजी म्हणतात की दुर्गा, श्वेताचा आणि यशचा साखरपुडा होऊ नये असं लीलाला सुद्धा वाटत होतं, पण ती इतक्या खालच्या थराला नाही जाणार. त्यावर दुर्गा म्हणते, बरोबर आहे आजी, आजकाल तुमचा माझ्यावर विश्वासच नसतो. दुर्गा म्हणते, ठीक आहे, मी लीलाच्या रूममध्ये जाते आणि जर का ती तिथे नसेल ना, हे आपोआपच सिद्ध होईल. असे म्हणून दुर्गा एजेना घेऊन लीलाच्या रूममध्ये येते आणि नंतर तिच्या रूममध्ये बघते तेव्हा लीला रूममध्येच असते. दुर्गा लीलाला बघून खूप शॉक होते. दुर्गा लीलाकडे बघून अजून चिडते आणि म्हणते की तू इथे काय करतेस? बघितलंस एजे की ही काही झालंच नाही असा आविर्भाव आणून इथे बसली आहे. यश कुठे आहे सांग मला, असे म्हणून ती लीलावर ओरडते. दुर्गा चिडून लीलाला म्हणते, तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की आई बनण्याच्या लायकीची नाही आहेस तू. यश कुठे आहे? त्यावर एजे म्हणतो, दुर्गा, प्लीज काम डाऊन. मला नाही वाटत की लीलाने असं काही केलं असेल. इट्स नॉट पॉसिबल की लीला असं काहीतरी करेल. यश स्वतःच्या मनानेच इथे कुठेतरी गेला असेल. दुर्गा पुन्हा एजेला एक्सप्लेन करते की यश असा स्वतःहून स्वतःच्या मनाने कुठेही जाणारा नाही आहे, हीच मुलगी त्याला कुठेतरी घेऊन गेलेली आहे.
दुर्गा लीलाचा हात पकडून तिला जाब विचारायला जाते. तेवढ्यात एजे दुर्गाला मागे खेचतो आणि सांगतो की ही मुलगी पूर्णपणे रूममध्येच होती, तर तिला कसं माहिती असणार की यश कुठे आहे आणि तिच्यावर असे फॉल्स ॲलिगेशन्स करू नकोस. दुर्गा एजेना सांगते की हिला मी सकाळी पळून जाताना पाहिलेलं होतं. हिने तुमची शिक्षा वगैरे काही पाळलेली नाही आहे, तुम्ही तिला विचारा. तिनेच यशला गायब केलेलं आहे. त्यावर एजे दुर्गाला म्हणतो की मला माहिती आहे की लीला या एंगेजमेंटच्या अगेन्स्ट होती, पण ती असं काही करेल ह्यावर माझा विश्वास बसत नाही आहे. हे ऐकल्यावर लीलाला थोडे वाईट वाटते आणि लीला एजेला म्हणते, एजे आय एम सॉरी. यशला इथून बाहेर पाठवण्याचा हा प्लान माझा आणि त्याचा होता. त्यावर एजे शॉक होतो आणि म्हणतो व्हॉट? तर लीला म्हणते साखरपुड्याच्या वेळी मीच त्याला इथून घेऊन गेले. एजे म्हणतो कुठे नेलंस तू त्याला? त्यावर लीला म्हणते फार्म हाऊसवर. मीच त्याला सांगितलं तू तिथे थांब. त्यावर दुर्गा अजून चिडते आणि म्हणते ऐकलंत एजे, आता तुमची खात्री पटली ना? आत्ताच्या आत्ता पोलिसांना कॉल करा आणि हिला पोलिसांच्या ताब्यात द्या. दुर्गा पुन्हा लीलाला मारायला उठते. त्यावर एजे दुर्गाला मागे खेचतो आणि सांगतो की दुर्गा बस आता बस. दुर्गा त्यावर एजेना सांगते की एजे तुम्ही अजूनही माझ्यावरच चिडताय. एकतर तो कुठे आहे माहिती नाही, त्याच्या आयुष्याचं काही बरं वाईट झालं तर. त्यावर एजे सांगतो की यशची काळजी आपल्या सगळ्यांना आहे, मला पण आहे, आणि तुझी जर इच्छा असेल ना यशने परत यावं तर आपल्याला लीलाचं ऐकावं लागेल. एवढं सगळं होऊ नये एजे लीलाला सांगतो की तू जे काही वागलीस ना त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल, आय एम शुअर, बोल. आणि त्यावर लीला एजेना सांगते की माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. आम्हाला काही करून साखरपुड्याचा मुहूर्त टाळायचा होता, म्हणून आम्ही हे केलं. हा प्लान माझ्या एकटीचा नव्हता, ह्या प्लॅनमध्ये माझ्याबरोबर यशसुद्धा होता. म्हणून आम्ही दोघं फार्म हाऊसवर गेलो आणि यशला काहीही झालेलं नाही आहे, तो सुखरूप आहे, फार्म हाऊसवरच आहे. मी त्याला लगेच आणते. त्यावर दुर्गा अजून चिडते आणि सांगते अगं मग जा ना, तू लवकरात लवकर माझ्या भावाला माझ्यासमोर आण, माझा भाऊ माझ्यासाठी सगळं काही आहे. आणि लीला यशला आणायला निघून जाते. आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.